आणि या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी पाहतोय। रोहित पवार तुकाराम मुंढेंच्या भेटीला दाखल झालेत। औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याच्या चर्चेनंतर ही भेट होतीये आणि त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अर्थातच रोहित पवारांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी काही आरोप केले, काही दावे केले, काही पुरावे सादर केले आणि सांगितलं की एमपीएससीची देखील कार्यालयात जाऊन आम्ही भेट घेणार आहोत। त्यापूर्वी त्यांनी तुकाराम मुंढेंची भेट घेतलेली आहे। औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याच्या चर्चेसंदर्भात भेटीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। आपण ही दृश्य पाहतोय ज्यात आपल्याला समोर तुकाराम मुंढे बसलेले पाहायला मिळू शकतात, जे आयुक्त आहेत या विभागाचे आणि त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी किंवा या पुरावे घेऊन पोहोचले आहेत आमदार रोहित पवार। आता एमपीएससीच्या या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या भविष्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा असल्यानं रोहित पवार आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। त्यांनी अगदी पीपीटी प्रेझेंटेशन सादर केलं, कुठे काय 2023 पासून कशा पद्धतीनं कुठे कुठे पेपर लीक झालेले आहेत। मुख्य केंद्र त्यांनी एमपीएससीचा जो पेपर आता फुटल्याचा दावा केला जातोय, जो पेपर मार्च मध्ये झाला होता, अगदी 2 दिवसापूर्वी तो फुटल्याचा आता काही दाखले समोर आलेले आहेत, पुरावे सादर समोर आलेले आहेत आणि तेच घेऊन रोहित पवार हे तुकाराम मुंढे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहू शकतोय। त्यांच्यासोबत काही राष्ट्रवादीचे नेते सुद्धा आहेत। आपले प्रतिनिधी अनुज रायते आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अनुज, किती वेळापासून ही भेट सुरू आहे आणि पुरावे काय सादर केले जाते? अनुज, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? अनुज, प्रश्न असा आहे की किती वेळापासून ही भेट सुरू आहे आणि कुठले पुरावे घेऊन आता आयुक्तांना भेटायला रोहित पवार पोहोचलेत? मागच्या 10 मिनिटांपासून रोहित पवार हे सध्या एफडीए कमिशनर तुकाराम मुंढे यांच्या कॅबिनमध्ये मौजूद आहेत। त्यांची भेट तिथे चालू आहे आणि जसं सकाळच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर रोहित पवारांनी सांगितलं होतं की कारण औषधी निरीक्षकच्या पोझिशनसाठी जी एक्झाम होणार होती, एमपीएससी जी एक्झाम हँडल करते, त्या एक्झाम मध्ये अलिजिडली काही फॉल्ट लाईन्स त्यांच्या बघण्यात आलेले आहेत आणि 20 तारखेला त्याचा पेपर 20 मार्चच्या दिवशी जो पेपर व्हॉट्सअपवर 2 दिवसाआधीच आला होता आणि मग त्यामध्ये आणि ऍक्च्युअल पेपरमध्ये 90% सिमिलॅरिटी होती असं त्यांचं म्हणणं आहे। जेव्हा सकाळी प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा रोहित पवारांनी हेही सांगितलं की एक पत्र एफडीएला ऑलरेडी दिलं गेलेलं आणि एफडीएने असं सांगितलंय की ते या गोष्टीमध्ये नक्की बघतील। हालाकी सर्वात महत्वाचा खेळाडू इथे असतो एमपीएससी आणि एमपीएससीची वेळ सकाळपर्यंत रोहित पवार यांनी घेतली नव्हती, पण आता आपल्याला कळतंय की 4 वाजेच्या दरम्यान बेलापूरला रोहित पवार आणि त्यांची पूर्ण टीम जाणार आहे, जिथे ते त्यांच्या एमपीएससीच्या अध्यक्षांशी भेटण्याचा प्रयत्न करतील, कारण एमपीएससी ह्या पूर्ण पेपर सेटिंग मध्ये क्रुशियल रोल प्ले करते। बरोबर अनुज, आता आपल्याकडे दृश्य आहे ज्यामध्ये तुकाराम मुंढे आपल्याला समोर दिसत आहेत आणि समोर काही पेपर्स जे आहेत ते बघताना रोहित पवार दिसत आहे। तेच पुरावे असावेत का जे त्यांनी प्रेझेंटेशन मध्ये सादर केले आहेत आणि समोर आता आयुक्त त्यावरती काही सांगतील? घेतली तेव्हा रोहित पवारांकडे बरेच पुरावे होते। त्यांनी हेही सांगितलं की नंदुरबारमध्ये कौटिल्य क्लासेस नावाचे क्लासेस आहे ज्यांचे एक थेट कनेक्शन जोडण्यात आलंय। हालाकी आपल्याला माहिती आहे की होम डिपार्टमेंटने ऑलरेडी या क्लासेसचं यामध्ये काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही आणि एक पूर्णपणे बेबुनियाद अशी गोष्ट असं म्हणण्यात आलं होतं, पण रोहित पवारांचं म्हणणं आहे की पोलिसांचं जे काही म्हणणं असेल त्यावर न जाता त्या क्लासेसचे फोरेन्सिक ऑडिट झालं पाहिजे किंवा ज्या चॅट्स डिलीट केले गेलेले आहेत त्यांना रिट्रीव्ह करून पुन्हा एकदा चेक केलं गेलं पाहिजे, अशा त्यांच्या भरपूर साऱ्या मागण्या आणि त्यावरच क्लॅरिफिकेशन मिळवण्यासाठी त्या एफडीएकडे आलेले। नंतर एमपीएससीच्या अध्यक्षांना भेटून झाल्यानंतर ते सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान महाराष्ट्राचे पोलीस निरीक्षक सदानंद दाते यांनाही भेटतील आणि आपण बघतो एकंदरीतच आता मुंढेंना भेटतायत, मग सदानंद दातेंना भेटणार आहेत आणि मध्यंतरी ते एमपीएससी कार्यालयाला सुद्धा जाणार आहेत। म्हणजे एकंदरीत दिवसभरात आज बऱ्याच घडामोडी असणार आहेत। आपल्याकडनं त्याचे अपडेट्स घेत राहू। धन्यवाद अनुज, तुर्तास।